तुम्ही पालकांचा रोल काय सांगाल यामध्ये? कारण कसं होतं, काही वेळा पालकांचे मुलांकडून एक्सपेक्टेशन्स असतात, राईट. काही वेळा काही पालकांचे ड्रीम्स असतात, ते काही कारणाने त्यांचे पूर्ण नाही झाले, त्यांना असं वाटतं की ते मुलांनी पूर्ण केले पाहिजे, तो एक प्रेशर असतो त्यांचा. किंवा काही पालकांचं असं पण असतं की ते पैसे खर्च करायला रेडी आहेत, पण त्यांना पण माहिती नाहीये की हे वेच आहेत, हे मुलांनी केलं पाहिजे, तर तो हे होऊ शकतो. किंवा त्यांना पालकांना काय सांगाल? राईट. बरंच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, बिकॉज हा पॉडकास्ट जो आहे, ठीक आहे, जेव्हा तुम्हाला सांगितलंस की सर असे असे प्रश्न आहेत माझ्याकडे, तर मला हा पॉडकास्ट पालकांना पण संबोधन करायचा होताच. ठीक आहे, पालकांचा रोल तुफान रोल आहे. करेक्ट. कारण मुलं 17-18 वर्षांची आहेत, त्यांना नाही माहिती, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला मी सांगेन की आधी तर तुमच्या अपेक्षा त्याच्यावर लादू नका. मला इंजिनियर व्हायचं होतं, मी बनू नाही शकलो, माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचं. किंवा माझ्या गावामध्ये डॉक्टर नाहीये कोणी, तर माझी मुलगी गावाला डॉक्टर म्हणून सर्व करेल. ठीक आहे, तू गावाचा विचार करतोय, मुलीचा विचार करतोय का? माझ्या मित्राचं एक्झाम्पल आहे, मी त्याला सांगितलेलं ऍप्टिट्यूड टेस्ट करू देत, ठरवू द्या आधी काय करायचंय. ठीक आहे, बऱ्याच पालकांचं हेही मी बघितलंय की नाही, आम्ही नाही त्यांना काही प्रेशराईज करणार, त्यांना जे करायचं आयुष्यात ते करू द्या, आम्ही त्यांना सपोर्ट करणार. हे पण चुकीचं आहे. वाय? तुम्ही त्यांना दाखवा आधी सगळं की काय काय आहे. अदरवाईज काय होतं, मुलांना ते 2-3 ऑप्शन्स माहिती असतात, त्याच्यामधून ते चूज करायला जातात. ठीक आहे, आणि पालक होतात की त्याला जे करायचं ते करू द्यात. रॉंग. हे तर तुम्ही एक छोट्याशा दुकानात त्याला घेऊन गेलात, ठीक आहे, 3-4 कपडे होते, त्याच्यापैकी एक निवडायला सांगितलेत, त्याला मॉलमध्ये घेऊन जा, त्याला सगळं दाखवा, हे आहे हे आहे हे आहे, आता तुला काय निवडायचं, ती चॉईस जास्त करेक्ट असणार आहे. तुम्ही एक्सपोज करा त्याला सगळीकडे की हे करिअर ऑप्शन्स आहेत, हे करिअर ऑप्शन्स आहेत, हे आहेत हे आहेत हे आहेत हे आहेत, आता तुला काय करायचं, ह्याच्यातनं पुढे असं करता येईल, ह्याच्यासाठी या स्पर्धा परीक्षा आहेत. आणि जर हे तुम्हाला नाही माहिती आहे, नॉट अ प्रॉब्लेम, टेक द हेल्प फ्रॉम द जे काउन्सिलर्स आहेत, ठीक आहे, प्रोफेशनल्स आहेत, त्यांची हेल्प घ्या. पहिली ही पालकांची जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना आधी फिरवा, त्या सक्सेस साठी जो तुम्ही चाललाय त्याच्या करिअरच्या आधी मॉलमध्ये फिरवा. दॅट इज द वन थिंग. ठीक आहे. दुसरी जबाबदारी ही आहे की ज्या वेळेला ते स्पर्धा परीक्षांसाठी जात आहेत विद्यार्थी, आधी पालकांनी हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की या परीक्षांची पातळी काय आहे. आता बऱ्याचदा असं होतं की सर माझ्या मुलीला 99% होते 10वीला, पण आता जेडब्ल्यूच्या एक्झाम्स मध्ये ती जेव्हा प्रॅक्टिस एक्झामिनेशन देते तेव्हा तिला 100 पैकी 40च मिळत आहेत किंवा 50च मिळत आहेत. आधी हे समजून घ्या की ही परीक्षेची जी पातळी आहे ती 10वी सारखी बोर्डची नाही आहे. ह्यांना 3-3 मिनिटात किंवा 2-2 मिनिटात एक एक प्रश्न ते मोठे मोठे त्यांना अनालाइज करून त्यांना पटापट सॉल्व्ह करून त्यांना पुढे जायचंय. ज्याचा अभ्यासक्रमाची पातळीही जास्त आहे. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग एक्झामिनेशनला जेडब्ल्यू नीट सारख्या एक्झाम्स मध्ये तुम्हाला बरोबर उत्तर तर 4 मिळणार आहेत, पण चुकलं तर -1 होणार आहे. हे दडपण पण आहेच की मी जे करते ते बरोबर आहे की नाही. ह्या सगळ्यात ना तुम्ही ग्रॅज्युअल प्रोसेस बघा, पटकन डिसिजन्स घेऊ नका की अरे हिला जमतच नाही, ही काय करते. आणि मग ते पॅरेंटल प्रेशर जास्त येत आहे म्हणून पण मुलं डिस्ट्रॅक्ट होतात. निलेश, हे मी बघितलंय की हे काय, ह्यांना तर मी काय करतो ते कळतच नाहीये वगैरे वगैरे. ठीक आहे, बरोबर. मग पालकांचं असतं, तू मला काय सांगतो, मी पालक आहे की तू पालक आहे, मी जास्त पावसाळे बघितलेत वगैरे वगैरे, व्हॉट एव्हर. पण हे सगळं जे आहे हे एक निगेटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करतं. तुमचा कन्सर्न बरोबर आहे पण वे चुकीचा आहे. तुम्ही या टीचर्सना विचारा, ते तुम्हाला सांगतील. एक जस्ट एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, सपोज यू आर द पॅरेंट ऑफ द जेडब्ल्यू स्टुडंट. 300 मार्कांची जेईची परीक्षा असते आणि तुला मध्ये जेई मध्ये पर्सेंटाइल्स असतात, पर्सेंटेज नसतात. आता समजा फॉर एन एक्झाम्पल 99% मिळालेत म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली 100 पैकी 99 मार्क मिळालेत. पण 99% अर्थ काय आहे की जेवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्यातले 99% विद्यार्थी तुझ्या मागे आहेत आणि तू टॉप 1% मध्ये आहेस. ओके, करेक्ट. पर्सेंटाइलचा हा अर्थ आहे. म्हणजे समजा 2 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे तर तू टॉप 2000 मध्ये आहेस, बाकी 1,98,000 विद्यार्थी तुझ्या मागे आहेत. हा अर्थ असतो 99% ठीक आहे. आता मला सांग, जर 300 मार्कांची परीक्षा आहे तर 99% गाठण्यासाठी किती मार्क हवे असतील म्हणजे तू टॉप 1% लोकांमध्ये जाशील? एनी गेसेस? 299. अच्छा, म्हणजे देशभराची परीक्षा आहे आणि 300 पैकी जर 299 मार्क मिळाले तरच तू टॉप 1% मुलांमध्ये जाशील असं तुलाही वाटतं? असंच पालकांनाही वाटतं. सो तुलाही वाटलं की 299 मार्क पाहिजेत, ठीक आहे, बट तसं नाहीये. 99% गाठण्यासाठी तुम्हाला 180-190 पण इनफ आहे. अच्छा. काही काही केसेसमध्ये तर 150ला पण तुम्ही 99 गाठता.
अच्छा. 130 मार्क जर असतील जवळपास ओपन कॅटेगरीसाठी तर तुमची जेई मेन्स क्रॅक होते आणि तुम्ही ऍडव्हान्सला जाताय. अच्छा. म्हणजे काठिण्य पातळी तेवढी आहे परीक्षेची. हम्म, हम्म, मग तुम्ही का घाबरताय? जर विद्यार्थ्याला सुरुवातीच्या स्टेजला 100 पैकी 40 मिळतात, हम्म, ग्रॅज्युअली इन्क्रीज झाले 50, 60, 70 पर्यंत पोहोचला 100 पैकी, हम्म. 300 पैकी झाले ना 210, तुम्ही सपोर्ट करा ना त्याला. बरोबर. तुम्हीच का पॅनिक क्रिएट करताय? हम्म, हम्म, हा, पण त्याचा जर ग्राफ खाली येत असेल हम्म. मग तुम्ही क्लासेसला घेऊन या, कोचिंग्सकडे जा, बरोबर, ठीक आहे, बरोबर. कॉलेजला जा, विचारा की एक्झॅक्टली काय आहे, ठीक आहे. पटकन पालकांचं काय होतं माहिती, ते आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात, ठीक आहे. जेव्हा त्यांना हे कळतं की रे एवढे कमी मार्क मिळाले, ठीक आहे, ते पण पॅनिक होणं साहजिक आहे. बरोबर. बट त्यांनी पण हे समजलं पाहिजे की देर इज वे आउट. बरोबर. पॅनिक होण्यापेक्षा आपण जरा विचारूया, ठीक आहे, जे काय असेल मी एकदा बोलून घेतो सरांशी की तू जे काय बोलतोयस की नाही एक्झाम कठीण होती वगैरे, जे काय एकदा बोलून घेतो. हम्म, हम्म, सो त्याला चॅनलाइज करा, हम्म, बोला, संवाद साधा. कोचिंगशी, कॉलेजेसशी हम्म, दर 2-2 महिन्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहा. हम्म. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय? बिकॉज जेव्हा स्टुडंटलाही कळतं की माझे पॅरेंट माझ्या टीचरबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तो पण अभ्यासामध्ये प्रोग्रेसिव्ह राहतो, हम्म, तो पण डिस्ट्रॅक्ट नाही होणार. हम्म. कारण असं नाही वाटायला पाहिजे त्याला की ह्या दोघांचं काही कनेक्शनच नाही आहे. बरोबर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक हेल्दी वातावरण हम्म. तयार करा घरी. तो जेडबल नीट किंवा ती जेडबल नीट देते म्हणजे अख्खं घर जेडबल नीट देते. हम्म. तुम्ही एक्सपेक्ट करताय की त्याने मोबाईलमध्ये डिस्ट्रॅक्टेड नाही राहिलं पाहिजे, पण तुम्ही घरी आल्याच्या नंतर इंस्टाग्रामच्या रील चाळताय, हम्म. तर विद्यार्थी तुम्हालाच बोलणार उद्या की तुम्ही काय करताय. बरोबर. मग तुम्ही त्याला हे म्हणणार की जे मी नाही देत आहे तू देतोय, ठीक आहे, व्हॉट एव्हर. हम्म. पण आपण एक एन्व्हायरमेंट तरी चांगलं क्रिएट करू शकतो आपल्या मुलांसाठी, ठीक आहे. हम्म. मी हे नाही म्हणत आहे की नका करू, पण तुम्ही तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाऊन त्या गोष्टी करा, पण विद्यार्थ्यांसमोर त्या दिसू देऊ नका. हम्म. त्यांना ते डिस्ट्रॅक्शन्स नको, ठीक आहे. ओके. आणि एक दिवस तुम्हाला किती वेळ लागतो, 10 मिनिटं बसा, हम्म. त्याची विचारपूस करा. हम्म. जर त्याला हे कळायला लागेल की माझे वडील, माझी आई ह्यांच्याशी मी गोष्टी शेअर करू शकतो, पहिल्या दिवशी तो खूप डीप गोष्टी शेअर नाही करणार किंवा ती गोष्टी शेअर नाही करणार, थोड्या थोड्या करणार. हम्म. पण तुम्ही कन्सिस्टंट राहा. इथे पालकांनी पण कन्सिस्टंट राहणे गरजेचं आहे. दररोज बसताय, बोलताय, हॅपी वे मध्ये घेताय, हळूहळू करून ते तुमचे डीप पॉइंट्स पण ते तुम्हाला सांगायला लागते. बरोबर. समजताय? आणि हा बॉन्ड कुठेतरी मिसिंग आहे. हम्म. मग हा बॉन्ड हे विद्यार्थी बाहेर शोधायचा प्रयत्न करतात. एक्झॅक्टली. राईट. मग हे मित्र मैत्रिणी, मग ती मैत्री कन्वर्ट होते कुठेतरी दुसरीकडे, कारण ती तू इमोशनल कनेक्ट मिस करत आहेत. बरोबर. तर आपण जनरेशनला ब्लेम नाही करू शकत. हम्म. प्रत्येक जनरेशनला असं वाटत राहतं की येणारी जी नवीन जनरेशन आहे ती आमच्यासारखी नाही आहे. आणि ह्याचे पुरावे आहेत इतिहासामध्ये. इव्हन 1300च्या काळामध्ये 12व्या शतकात पण असं लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये पुस्तकांमध्ये आणि याच्यामध्ये की त्या जनरेशनला असं वाटायचं की येणारी जनरेशन काहीच नाही करणार. हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना वाटतं असं. अच्छा. पण आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की तुमचे सेट ऑफ प्रॉब्लेम्स वेगळे होते, तुमचं वे ऑफ लाईफ वेगळं होतं, तुमच्या लाईफमध्ये असणारे डिस्ट्रॅक्शन्स वेगळे होते, ह्यांचे वेगळे आहेत. बरोबर. तुमच्या दिनचर्येमध्ये तुम्ही पॅनिक होताय, आय कॅन अंडरस्टँड. पण मुलगा तुमचा आहे, मुलगी तुमची आहे, बसून 10 मिनिटं शांतपणे बोलाल ना तर तो संवाद साधेल. बरोबर. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पालकांनी मला असं वाटतं की या काही गोष्टी ज्या फॉलो केल्या पाहिजेत. ओके.